नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात सांगतो ऐका. 10 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ झालेल्या एका कार बॉम्बस्फोटाने देशाला हादरवून सोडले. या घटनेनंतर जे सत्य समोर आले ते अत्यंत भीतीदायक आहे. डॉक्टर, प्राध्यापक, उच्च शिक्षित तरुण, व्हाईट कॉलर दहशतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांनी 26 जानेवारीला दिल्लीत एक मोठा कट कसा रचला होता. ही घटना 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:52 लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ घडली. एका हिंदाई I-20 कारमध्ये स्फोट झाला. कारचे अक्षरशः तुकडे झाले आणि 10 ते 13 निष्पाप लोक मृत्युमुखी पडले. स्फोटाचे नमुने तपासल्यावर स्पष्ट झाले की यात अमोनिया नायट्रेट आणि IEDचा वापर केला गेला होता. म्हणजेच हा अपघात नाही तर पूर्वनियोजित दहशतवादी हल्ला होता. आता आपण हे पाहूया की व्हाईट कॉलर टेरर मॉडेल म्हणजे काय. दहशतवादाचा चेहरा बदलला आहे हे या प्रकरणाने सिद्ध केले. ज्या मॉडेलचा भांडाफोड झाला त्याला व्हाईट कॉलर टेरर मॉडेल बोलले जाते. व्हाईट कॉलर म्हणजे काय? हे ते लोक आहेत जे समाजात प्रतिष्ठित जीवन जगतात. त्यांचे शिक्षण चांगले असते पण पडद्यामागे ते दहशतवादी कारवाया करतात. याच्यामध्ये डॉक्टर हेच दहशतवादी आहेत. या मॉडेलमध्ये फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठाशी जोडलेले अनेक डॉक्टर सामील होते. एक म्हणजे डॉक्टर उमर मोहम्मद, जो स्फोटावेळी I-20 कार चालवत होता आणि यात त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. दुसरा डॉक्टर मुझम्मिल गनाई, हा मुख्य सूत्रधार होता. या दोन्ही डॉक्टरांनी आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग स्फोटके तयार करण्यासाठी केला. वैद्यकीय क्षेत्रात असल्याने रसायनाचे ज्ञान त्यांना स्फोटक बनवण्यासाठी उपयोगी ठरले. तसेच याच्यामध्ये अजून एक सहकारी डॉक्टर होता, डॉक्टर आदिल अहमद राथेर. दहशतवादी गटात सक्रिय सहभाग आणि इतर दहशतवाद्यांना मदत. तसेच डॉक्टर शाहीन सईद, संघटनेसाठी महिला विंग तयार करण्याचा प्रयत्न आणि गटात सहभाग. स्फोटकांचा साठा. मुझम्मिलच्या घरातून तपास यंत्रणांना तब्बल 2900 किलोग्रॅम स्फोटक सामग्री मिळाली. मित्रांनो, हा आकडा धक्कादायक आहे. यावरून स्पष्ट होते की हे लोक केवळ एक स्फोट घडवण्यासाठी नव्हे तर दिल्लीत मोठी हाहाकारी साखळी तयार करण्याच्या तयारीत होते. UAPA अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंटेशन ॲक्ट अंतर्गत एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे. तर UAPA ॲक्ट म्हणजे काय? अनधिकृत क्रियाकलाप प्रतिबंध कायदा. म्हणजे असं समजा, देशात जो कोणी भारताविरुद्ध काही करतो, दहशत माजवतो किंवा सरकार पाडण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर हा कायदा लागू होता. हा कायदा कशासाठी केला? हा कायदा देश सुरक्षित ठेवायला केला. कोणताही गट, संघटना किंवा माणूस देश तोडायला, लोकांमध्ये भीती पसरवायला काही करत असेल तर सरकार त्यांना बेकायदेशीर म्हणू शकतं आणि त्याच्यावर कारवाई करू शकतं. या डॉक्टरांचा मुख्य कट 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला, इंडिया गेट आणि इतर VIP भागांना लक्ष्य करून साखळी स्फोट घडवण्याचा प्रयत्न होता. पण दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हरियाणात त्यांच्या साथीदारांना अटक केली. घाबरलेल्या डॉक्टर उमरने पकडले जाण्याच्या भीतीने स्फोटकांनी भरलेली गाडी तातडीने दुसरीकडे हलवण्याचा प्रयत्न केला. याच गडबडीत स्फोटके हादरताना कारमध्ये अपघाती स्फोट झाला असावा. त्यामुळे त्यांचा 26 जानेवारीचा मोठा कट तिथेच उधळला गेला. तसेच याच्यामध्ये अजून एक सहकारी डॉक्टर होता, डॉक्टर आदिल अहमद राथेर. दहशतवादी गटात सक्रिय सहभाग आणि इतर दहशतवाद्यांना मदत. तसेच डॉक्टर शाहीन सईद, संघटनेसाठी महिला विंग तयार करण्याचा प्रयत्न आणि गटात सहभाग. तर मित्रांनो, हा होता लाल किल्ला बॉम्बस्फोटाचा आतापर्यंतचा तपास अहवाल. दहशतवादाचे हे व्हाईट कॉलर जाळे देशाच्या सुरक्षेसाठी एक मोठे आव्हान आहे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते? उच्च शिक्षित तरुण दहशतवादाकडे का वळत आहेत? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नक्की सांगा. हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.